मी आज आता आपल्या समोर जे संजीवकांचा जो वापर आहे क्वालिटी आणि रेसिड्यू फ्री द्राक्ष उत्पादनासाठी कसा करायचा याच्याविषयी मी बोलणार आहे. तर याच्यामध्ये आपण बऱ्याच हे करत असतो, बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. म्हणजे जे काही संजीवक आहेत हे बऱ्याच गोष्टीसाठी वापरले जातात, जसं की प्रपोगेशन आहे. म्हणजे काड्यापासून आपल्याला झाडं तयार करायची असतील तर त्याच्यासाठी आपण ते वापरतो. नंतर ग्राफ्टिंग्समध्ये पण 6B चा वापर करत असतो. नंतर सूट डेव्हलपमेंट म्हणजे डोळे फोडून काढायसाठी, नवीन फुटे तयार करायसाठी आपण संजीवकांचा वापर करत असतो. रॅचेस इलांगेशनसाठी तुम्हाला माहीतच आहे की GA चा वापर आपण भरपूर प्रमाणामध्ये आणि व्यवस्थित करतो. आणि मग शेवटी सेल्फ लाईफसाठी म्हणजे द्राक्ष जास्त दिवस कशी टिकावीत याच्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. तर सुरुवात करूया आपण. आता बऱ्याच बागा म्हणजे फुटी निघालेल्या आहेत आणि अशा अवस्थेमध्ये असतील, म्हणजे काय म्हणूया फिलेजच्या किंवा म्हणजे घडाचा विस्तार करायचा आहे, घडाचा विकास करायचा आहे त्या अवस्थेमध्ये असतील. तर त्यासाठी जर तुम्हाला घड असं वाटतं की कधीतरी असं वाटतं की घड जिरतं की काय, असं जर वाटत असेल तर काय करायला पाहिजे याच्यासाठी थोडंसं मी सांगतोय की जे घड जिरण्याचं किंवा गोली घड होण्याचं किंवा पांढरे घड होण्याचे ही जी क्रिया असते ही कशामुळे होतं, तर फाउंडेशन प्रोडिंगमध्ये आपण खूप चांगलं काम नाही केलं समजा, तर त्याच्यामुळं पण होतं. आणि आता ते जर आपल्याला वाटतं असं की होऊ नये तर बड टेस्टिंग केली पाहिजे छाटणीच्या आधी. आणि बऱ्याच गोष्टी असतात खरड छाटणीमध्ये करायच्या 40 ते 70 दिवसाच्या दरम्यान, तर त्या करायला पाहिजेत. आणि कुठलाही ताण खूप सिव्हिअर पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. सायटोकायनिनचे लेवल्स आपल्याला वेलीमध्ये चांगल्या ठेवायला पाहिजेत. आणि शूट थिनिंग वगैरे करून जी कॉम्पिटिशन होते न्यूट्रिएंटची ती अवॉइड करायला पाहिजे. आणि फर्टिलायझर्स ड्रीपमधून देऊन आणि जे पाहिजे ते ज्या वेळी जे फर्टिलायझर जायला पाहिजे ते सगळं द्यायला पाहिजे. आणि मल्चिंगचा वापर करून आपण पाण्याची बचत आणि हे फ्रुटफुलनेस व्यवस्थित करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. असं जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आपण, तर मला वाटतं की घड जिरण्याची जी समस्या आहे किंवा गोली घड होण्याचं किंवा पांढरे घड होण्याची जी समस्या आहे ती उद्भवणार नाही. याच्यानंतर बऱ्याच क्रायटेरिया आहेत. आपण जेव्हा द्राक्ष उत्पादन घेत असतो त्याच्यामध्ये बऱ्याच स्टेजेसमधून आपल्याला जावं लागतं. ह्या स्टेजेसच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर सुरुवातीला जी स्टेज येते ती म्हणजे छाटणीनंतरची. डोळे फुटून कसे येतील याच्यासाठी आपल्याला बऱ्याच हायड्रोजन सायनामाइडचा वापर करावा लागतो. वेगवेगळ्या प्रयोगामध्ये आम्हाला असं दिसून आलं की काडीच्या जाडीनुसार हायड्रोजन सायनामाइडचा वापर आपण केला पाहिजे. तर त्याचं असं की त्याच्या बाबतीत असं सांगता येईल की 6 mm तर 30 मिली हायड्रोजन सायनामाइड याच्याने ते फुटून निघू शकतं. पण तीच काडी जर 10 mm असेल तर 50च्या जवळपास आपल्याला 50 मिली एवढं हायड्रोजन सायनामाइडचं प्रमाण घ्यावं लागेल. तेच जर 12 असेल, समजा 12 mm ची काडी असेल, जाड काडी असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला 80च्या जवळपास जावं लागतं. याच्यामध्ये एक आहे की बऱ्याच लोकांना एलर्जी वगैरे होते, त्या लोकांना असे कामं देऊ नका, कारण बऱ्याच प्रमाणामध्ये इंजुरी होते. पण असं जर आपण केलं, वेगवेगळे भांडे घेतले आणि त्याच्यात वेगवेगळे द्रावण, कॉन्सन्ट्रेशनचे वेगवेगळे द्रावण तयार केले आणि त्या 3 लोकांना सांगितलं की 6 mm ची तू फक्त 6 mm ची लावायचं, दुसऱ्याला सांगायचं 10 mm जी काडी असेल तीच लावायची, आणि तिसऱ्याला सांगायचं, कारण आपल्या बागेमध्ये सगळ्याच प्रकारच्या काड्या असतात. एकच जर जाडीच्या काड्या असतात तर मग एकच सोल्युशन लावताना आपल्याला म्हणजे सारख्या फुटी निघण्यासाठी उपाययोजना झाली असती. पण तसं होत नाही. सारख्या फुटी फोडायच्या असतील तर असं 3 भांडे घेऊन 3 माणसांना आपण ते 6 mm ची एकच जण पुसणार, डोळे पुसणार, आणि दुसरा 10 mm चा वेगळा माणूस असेल आणि वारा. असं जर केलं तुम्ही सिलेक्टिव्ह डोळं पुसण्याचं काम, तर एका वेळी आपल्याला फुटी निघताना दिसतात. एक आणखी मला इथं सांगावं असं वाटतं की
जे टायगर बर्ड्स असतात हे याच्यामध्ये घड निर्मिती 100% असते आणि स्ट्रॉंग असते. मोठा घड तिथं तयार होतो. पण बऱ्याचदा असं दिसून येतं की हा टायगर बर्ड फुटूनच निघत नाही. टायगर बर्ड म्हणजे नथिंग बट गाठ जी असते, सबक्यांची जी गाठ असते त्यालाच आपण टायगर बर्ड म्हणत असतो. तर ते जर तुम्हाला फोडून काढायचं असेल तर काडीची जेवढी जाडी आहे त्याच्या 10 ml पेक्षा जास्त, म्हणजे 30 आपण जर 6 mm ची काडी लावत असो तर तिथं त्या ठिकाणी 40 mm असं प्रमाण घेतलं पाहिजे. तसं जर आपण घेतलं तर मला वाटतं हा टायगर बर्ड फुटून निघेल आणि त्याच्यामध्ये दमदार घड असतो. हा जर बाहेर पडला तर घड जिरण्याची किंवा गोलीघड होण्याची समस्या उद्भवणार नाही. अशा प्रकारे आपण हायड्रोजन सायनामाइडचा वापर केला तर मला वाटतं की बऱ्यापैकी आपल्याला काय म्हणूया फुटे निघण्याचं जे काम आहे हे असं पुसतो आपण, म्हणजे हायड्रोजन सायनामाइड, तर ते आपल्याला सोपं होईल. आणि एकसारख्या जर फुटे निघाल्या तर मग बाकीचं जीएचं नियोजन वगैरे एकदम चांगलं होतं. तर याच्यासाठी त्याच्यानंतर मग आपल्याला दुसरी एक स्टेज येते, ती म्हणजे एक 3 पानाची अवस्था, ज्या अवस्थेमध्ये आपल्याला असं कळतं की घड कसा आहे, मजबूत आहे की जिरण्याकडे जाणार आहे. तर त्या प्रमाणानुसार जसं आपल्याला घड वाचवायचं असेल तर आपण घड वाचवू पण शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण तेवढ्या डिटेलमध्ये मी जाणार नाही. आपण असं समजूया की आपण सगळं व्यवस्थित कामं करतो तर आपल्याला अडचणी फार काही येणार नाहीत. तर अशा प्रकारे 3 पानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला घड मजबूत आहे की नाही ते कळतं आणि त्याच्यानंतर आपण 5 पानाच्या अवस्थेकडे येतो. तर ह्या वेळी आपल्याला जो घड आहे हा याचा विस्तार करायचा असतो. तर त्या वेळेपासनं 5 पानाच्या अवस्थेपासनं आपल्याला पोपटी रंगाचा घड असं आपण त्यालाच म्हणतो, 5 पानाच्या अवस्थेलाच. आणि इथून मग पुढं जीएचे जे काही स्प्रे आहेत, आजकाल ESS आहे त्याच्यामुळं स्प्रे घेतले जातात. तर ते स्प्रे जे आहेत ते सुरू होतात 10, 15, 20 असं त्याचं प्रमाण असतं. 4-4 दिवसाच्या अंतराने, 4 किंवा 5 दिवसाच्या अंतराने मॅक्झिमम, त्याच्यापेक्षा जास्त अंतर होऊ नये. नाहीतर मग आपल्याला जे काही इलॉंगेशन आहे किंवा जी पाकळ्यांची वाढ आहे ही झपाट्यानं होताना दिसत नाही. आणि जर अशी वाढ झाली नाही समजा तर मग आपल्याला पुन्हा फ्लावरिंगमध्ये पुन्हा एकदा 40 ppm GA असं द्यावं लागतं. आणि जर तुम्ही ESS न करत असाल तर एकर बेसिसवर GAचा वापर करावा. एकरला किती पाणी लागतं त्या प्रमाणामध्ये आपल्याला हे 30 लिटर जे काही पाणी लागतं ESS ने तसं घ्यावं लागतं. साधं जर स्प्रेयर असेल तर त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची की त्याचं pH ऍडजस्ट करायचं आहे. ESS ने देताना pH करण्याची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये मेकॅनिझम वेगळा आहे, आयर्न अट्रॅक्शन आहे, तर ते शोषलं जातं झाडामध्ये विदाऊट मेंटेनिंग द pH करण्याची गरज नाही. पण जर साध्या स्प्रेने आपण देत असू तर ते आपल्याला pH मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि तो ऍसिडिक pH असावा. pH मीटर मिळतात आजकाल मार्केटमध्ये, किंवा मग pH पेपरचा वापर करून आपण ते किती हे करावं आपल्या बागेसाठी आपण स्टँडर्डाइज केलं पाहिजे, किती फॉस्फरिक ऍसिड लागेल. मी आता दुसरं सांगत नाही. सायट्रिक ऍसिड किंवा युरिया फॉस्फेट वगैरे असं जे काही होतं आधी आपण वापरायचो, पण त्याने घड कडक होता, खूप कडक होतात आणि त्याच्यासाठी मग कॅल्शियम नायट्रेटचा आणखी वापर करावा लागतो. तर त्या काम वाढवण्याच्या गोष्टी होतात. तर त्यामुळे फॉस्फरिक ऍसिड याचा आपण वापर करावा. एकच गोष्ट याच्यामध्ये आवश्यक आहे की ज्या बागेमध्ये कॅल्शियम खूप आहे, 50 ppm पेक्षा जास्त आहे, तिथं फॉस्फरसचा वापर मग करू नये. असा स्प्रेसाठी तिथं सायट्रिक ऍसिड तुम्ही घेऊ शकता, पण जास्त प्रमाणात घेऊ नका. ऍसिडिक pH झाला पाहिजे, म्हणजे 6 pH असला तरी ते जे काही द्रावण आहे जीएचं हे शोषलं जातं. फार जास्त करायची गरज नाही आहे. त्याच्यापेक्षा जास्त pH कमी करू नये. पण असं मला विचारलं जातं बऱ्याचदा की जर जास्त pH कमी झाला, 3 पर्यंत आला तर काय होतं? काय होत नाही. जसं आपलं केमिकलचा वापर जास्त होईल तसं आपल्याला पैसे पडतील, म्हणजे कास्ट ऑफ कल्टिव्हेशन वाढेल, एवढाच त्याचा फरक आहे. पण कधी कधी काय होतं,
जर पानं कोबळे असतील आणि तुम्ही खूप ऍसिडिक पीएच केला 1च्या जवळपास किंवा असं, तर त्याच्याने जळू पण शकतात पानं. मार्जिनल क्लोरोसिस सारखं आपल्याला दिसू शकतं, म्हणून तेवढं करू नये. 6 पीएच करून त्याचा स्प्रे जीए द्रावणाचा आपण केला तर मला वाटतं चांगले इफेक्ट आपल्याला मिळू शकतात आणि घड एकदम मोकळा तयार होतो. अशा प्रकारे आपण घडाचा विस्तार करण्यासाठी जीएचा वापर करू शकतो. याच्यामध्ये फार काय केमिकल घेण्याची गरज नाही आहे. मी नेहमी सांगत असतो की फ्लॉवरिंगच्या आधी 3च केमिकल घ्यायचे. त्याच्यामध्ये म्हणजे जीए, पीएच कमी करणारं केमिकल आणि इफेक्टिव्ह फंजिसाइड. जे त्यावेळी पॅथॉलॉजीवाले किंवा जे डिसीजवाले लोक आहेत ते काय सांगतात, कुठलं इफेक्टिव्ह फंजिसाइड वापरायला सांगतात, तर ते सगळेच आता जे बाजारामध्ये असलेले फंजिसाइड आहेत ते जीए सोबत कम्पेटेबल आहेत, म्हणजे एकमेकांसोबत जातात. याच्यापेक्षा जास्त द्रावण मिक्स करू नये. बऱ्याचदा असं बघितलं जातं की 10 द्रावण आपण मिक्स करत असतो, तर तसं करता कामा नये. आणि ते तर तसं केलं समजा तर ते सगळं फाटलं वगैरे, सोल्युशन फाटलं म्हणजे दूध जसं फाटतं ना तसं ते फाटू शकतं आणि मग त्याचा परिणाम फार चांगला होणार नाही, कारण फाटलेलं दूध आपण पित नाही. तसंच इथं पण होतं, त्याचं ते इफेक्टिव्ह किंवा एफिकसी जी आहे ही कमी होते आणि आपल्याला पाहिजे ते रिझल्ट, अपेक्षित असलेले रिझल्ट मिळत नाही. तर त्याच्यामुळं जास्त द्रावण अजिबात मिक्स करू नये, ते सेपरेटली तुम्ही देऊ शकता. इवन झिंक सुद्धा जीए सोबत मिक्स करू नका. कधी कधी त्याचं प्रेसिपिटेशन होतं, म्हणजे घट्ट होतं ते द्रावण आणि मग ते ऑब्झर्व होत नाही. तर त्याच्यामुळं मिक्सिंगच्या भानगडीमध्ये जास्त पडू नका. बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो की क्लाउडी वेदर आहे आता आणि जीए द्यायचा आहे, मग काय करायचं. हे सगळं सिस्टमिक पद्धतीनं सोसले जातात आणि सिस्टमिक आहेत ते, म्हणजे आंतरप्रवाही आहेत, आतमध्ये सोसले जातात वेलीमध्ये किंवा घडामध्ये. तर त्याच्यामुळं 1 तास जरी असा आपल्याला मिळाला, म्हणजे रेन फ्री, म्हणजे पाऊस आला नाही समजा 1 तासाच्या याच्यामध्ये, तरी अपेक्षित जे रिझल्ट्स आहेत आपल्याला ते त्याचा इफेक्ट होऊन जातो. म्हणजे पुन्हा पुन्हा द्यायची काही गरज नसते किंवा घाबरून जायची गरज नाही आहे. आजकाल वेदर जो आहे, वेदर डेटा आहे हा उपलब्ध झालेला आहे. त्याच्यामुळं वेदरचा आपण वापर करून हे जे काही जीएची फवारणी आहे किंवा दुसऱ्या कुठल्याही केमिकलची फवारणी आहे ती निर्धारित करू शकतो. 1 तास सिस्टमिक जे काही गोष्टी असतील, म्हणजे संजीवक तर सगळेच सिस्टमिक आहेत, म्हणजे आंतरप्रवाही आहेत, वेलीमध्ये सोसली जातात, मण्यामध्ये सोसली जातात. त्यांना फार असा वेळ 2-2 दिवस असं काही पाहिजे नसतं. 1 तासामध्ये त्याचा इफेक्ट आपल्याला मिळून जातो. म्हणून तेवढा काळ जर मिळाला समजा वेदरचा उपयोग करून, तर ते बेस्ट होईल आपल्याला आणि योग्य जे काही परिणाम आहेत ते साधता येतील. याच्यानंतर समजा आपल्याला इलॉंगेशन मिळालं नाही, असं गृहीत धरूया आपण की इलॉंगेशन नाही मिळालं, तर एक स्टेज अशी असते 50% फ्लावरिंग. तर याच्यामध्ये 2 इफेक्ट साधले जाऊ शकतात. एक तर मागं पडलेले जे रॅचेस आहे, इलॉंगेशन झालेलं नाहीये, त्याची लांबी वाढू शकते. आणि दुसरं फ्लावरिंगमध्ये देत 50% फ्लावरिंगमध्ये देत असल्यामुळं 40 ppmचा जीएच्या डोजमुळं काही मनी जळून जातात. तर केमिकल थिनिंग यालाच आपण म्हणतो, मनी काही जळून गेले आणि घड जर मोकळा झाला व्यवस्थित असा, कारण 500 मणी असतात, 500 मणी आपल्याला ठेवायचे नसतात, 80-90 किंवा मग 100 किंवा मग याचे जर असतील बेदाण्याची, तर ते तुम्हाला 150-200 पर्यंत पण आपण ठेवतो ते. तर तरी पण बेदाण्याच्या द्राक्षामध्ये सुद्धा थिनिंगचा आपण वापर केला पाहिजे थोडंसं, नाहीतर ते एकदम दगड होतात, घट्ट होतात आणि मग त्याची क्वालिटी काही चांगली होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे थोडं थिनिंग केमिकलच्या द्वारे जर केलं तर आपल्याला त्याचा निश्चितपणे मग फायदा होतो आणि मग हाताने जे मणी कमी करण्याचं काम आहे किंवा पाकळ्या मोकळ्या करण्याचं काम आहे हे सहज आणि सोपं होऊन जातं. तर ते तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपल्याला हा जो घड आहे हा एकदम व्यवस्थित मिळू शकेल.
याच्यानंतर वाईन द्राक्षामध्ये पण आपल्याला हे करायचं आहे. वाईनची जी द्राक्ष आहेत त्याचा जो घड आहे हा फार लहान असतो आणि लहान असल्यामुळं जेव्हा तुम्ही हार्वेस्टिंगला बघता तर ते मणी सडलेले असतात आतमध्ये. सडलेल्या मण्यांची चांगली वाईन होणं कठीण काम दिसतंय. म्हणून त्याला पण थोडंसं मोकळं घड झाला पाहिजे. याच्यासाठी 15 ppmचा जो डोज आहे जीएचा, ती जी स्टेज आहे, म्हणजे आता दिवसाच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर 24-25 दिवसाच्या दरम्यान वाईन ग्रेप्सला तुम्ही एक स्प्रे दिला तर ते जे घड आहे हा एवढा घट्ट होणार नाही, थोडासा मोकळा व्हायला मदत होईल. म्हणजे इव्हन वाईनच्या द्राक्षासाठी सुद्धा तुम्हाला संजीवकाचा म्हणजे जीएचा वापर करता येऊ शकतो. एक याच्यामध्ये मला सांगायचं वाटतं पुढे जाण्याच्या आधी की जे काही मार्केटमध्ये सीवीड्स आहेत किंवा बायोस्टिम्युलंट्स आहेत यांचा अजिबात सेटिंगपर्यंत तरी वापर करू नका. कारण काय होतं की स्वेलिंग ऑफ नॉट ही जी समस्या आहे ती आता आम्ही अभ्यासलेली आहे आणि आम्हाला असं दिसून आलं की स्वेलिंग ऑफ नॉट किंवा जी गाठ येण्याचं जे आहे थोडीशी मोठी गाठ होते. नॉट असतोच तिथं. आपण जर घड बघितला जिथं आपण हार्वेस्टिंगच्या वेळी कट मारतो त्या नॉटच्या वर मारायला पाहिजे सेल्फ लाईफ वाढायसाठी. तो जो नाट किंवा गाठ जी आहे ही थोडीशी अबनॉर्मली मोठी होते आणि ती मोठी झाल्यामुळे काय होतं की तिथले जे फ्लोएम टिश्यू आहेत हे डॅमेज होतात आणि ते डॅमेज झाले की जो मण्याकडे अन्न पदार्थाचा जो सप्लाय आहे हा बंद होऊन जातो. तर त्याच्यामुळं मग सप्लाय न झाल्यामुळे हा घड सडायला लागतो. तर ही जी स्वेलिंग ऑफ नॉटची जी समस्या आहे किंवा गाठ मोठी होण्याची जी समस्या आहे ही येऊ नये म्हणून फ्लावरिंगच्या आधी बायोस्टिम्युलंट्स असतील किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्ट्स असतील तर ते अजिबात फवारू नका. फक्त जीएच्या सहाय्यानेच आपण ते केलं पाहिजे. जीएच्या सहाय्यानेच आपण पाकळ्यांचा जो विस्तार आहे किंवा घडाचा विस्तार आहे हा केला पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही केमिकलच्या माध्यमातून तो करून. कधी कधी असं दिसतं की आपण येणे नाही केलं तरी पण ह्या गाठी येतात. तर ह्या नॅचरल कंडिशनमुळे पण येतात. ऑक्टोबर हीट आणि बागेमध्ये पाणी साचलेलं असेल हे जर एका वेळी साधलं गेलं तरी सुद्धा कुठं कुठं असं आपल्याला ह्या गाठी आलेल्या दिसतात. तर ते होऊ नये. कुठल्या बागेमध्ये अशी जर शक्यता असेल किंवा एखाद्या वर्षी आलं असेल तर ती बाग ऑक्टोबरमध्ये न साठता थोडंसं पोस्टपोन करायचं. म्हणजे जे घडाचा विस्तार आहे हा थोडासा पुढे जाईल म्हणजे नोव्हेंबरमध्ये जाईल. तर 25 ऑक्टोबर वगैरेला केलं किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच केलं तर ही समस्या येणार नाही. थोडंसं पोस्टपोन केलं तर ऑक्टोबर हीटचा तडाखा बसणार नाही आणि गाठ येण्याची समस्या आपल्याला त्रास देणार नाही. अशा प्रकारे आपण ह्या गाठीच्या त्रासापासून वाचू शकतो. गाठ येणार नाही. आता बऱ्याच आधी 15 वर्षाच्या आधी खूप गाठी यायच्या वेगवेगळ्या भागामध्ये. इव्हन सरहदमध्ये येतात, त्या थॉम्सनमध्ये येतात, ताशे गणेशमध्ये येतात. आता सध्या तरी असं काही दिसत नाही कारण प्रत्येकाने काळजी घेतलेली आहे. मी जे सांगतो ते फॉलो करतायत असं मला दिसतंय. याच्यानंतर आता थोडासा पुढे जाऊया. जीएचा वापर हा थोडासा काटकसरीनंच केला पाहिजे. आपण काय करतो की बऱ्याचदा असं दिसतं की आपल्याला इफेक्ट मिळत नाही म्हणून आपण वारंवार त्याचा वापर करत असतो. तर तसं करू नये. तसं केलं की मग कधी कधी काय होतं की तो विस्तार जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि मग तिथं मनी लाग कुठं होईल, मनी लागतील की नाही अशी पण शंका निर्माण होते. त्यामुळं जेवढं पाहिजे ज्या प्रमाणात सांगितलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये त्याचा वापर केला पाहिजे. याच्यानंतर हे असं आता तुम्हाला हे दिसत नाही
एक मिनिट, याच्यामध्ये आणखी एक मला सांगावंसं वाटत होतं की जीए खूप जास्त प्रमाणात पण वापरू नका, जेवढं पाहिजे तेवढंच वापरा. आणि 20 पीपीएम, मी 10, 15, 20 म्हटलं तर 20 पीपीएम पण देणं जास्त होऊन जातं. म्हणून जेवढं आवश्यक आहे द्राक्ष बागेकडे लक्ष ठेवून आपण हे काम केलं पाहिजे. एका जणाने असं म्हटलंय की तो द्राक्ष बागायतदार खरा जो सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी बागेमध्ये जातो आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतरच परत येतो घरी. तर तो त्याचं जे लक्ष आहे हे खरोखर चांगलं असलं पाहिजे. त्याच्या बागेमध्ये कुठल्या समस्या येणार नाहीत, कारण त्याने ती काळजी घेतलेली आहे. पुरेपूर वेळ जो आहे द्राक्ष बागेसाठी दिलेला आहे, म्हणून त्यांच्या बागेमध्ये कुठल्या अशा समस्या येणार नाहीत. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. फ्लावरिंग नंतर सेटिंग येतं. सेटिंग आणि फ्लावरिंग याच्यामध्ये अजिबात कुठलंही न्यूट्रिएंट असेल किंवा बायोस्टिम्युलंट असतील किंवा संजीवक असतील याचा स्प्रे जाऊ देऊ नका. कारण याच्यामुळे काय होतं, शॉर्ट बेरीज ही एक विकृती आहे द्राक्षामध्ये, तर ती तयार होऊ शकते. लहान मोठे जे मणी आहेत त्यालाच आपण चिकन अँड हेन, चिकन मोठं असतं आणि त्याचे पिल्लं लहान असतं. अशा प्रकारचे लहान मोठे मणी तयार होण्याची जी समस्या आहे ती उद्भवू शकते. आणि ही समस्या एकदा आली की बऱ्याच वेळा ते लहान मणी आपल्याला काढावं लागतात आणि नाकी नऊ येतं. आणि आपल्याकडे तुम्ही नेहमी सांगतच असता की लेबर नाही मिळत, तर याच्यासाठी तर लेबर खूप लागतात. तर ही समस्या येऊ देऊन म्हणजे येणार नाही. याच्यासाठी एकच काळजी घ्यायची की फ्लावरिंग सुरू झालं, फुलं दिसायला लागली आणि सेटिंग कॅपफॉल निघालंय, पूर्ण कॅपफॉल गळून गेलेलं असेल तोपर्यंत, ज्या कॅप्स आहेत ते जर गळून गेले असेल तोपर्यंत कुठलंही अन्नद्रव्य असेल किंवा संजीवक असतील याचा वापर करायचा नाही. असं केलं म्हणजे वापर केला नाही की तुम्हाला ही जी समस्या आहे चिकन अँड हॅन किंवा शॉर्ट बेरीज ते उद्भवणार नाही. त्याच्यानंतर मग आपण जाऊया 3 to 4 mm. कॅपखाली एकदा झालं की मग आपण जो संजीवकाचा डोज आहे मनी मोठे होण्यासाठीचा हा घेण्यासाठी तयार होतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं मार्केट गाठायचं आहे, कशा प्रकारच्या द्राक्ष तयार करायची आहेत, इलॉंगेटेड करायची आहेत की गोल करायची आहेत, त्यानुसार आपण सीपीपीयू जीए याचा वापर करू शकतो. जर लांबोडी तुम्हाला द्राक्ष पाहिजे असतील तर त्याच्यासाठी जीएचा वापर हा थोडासा जास्त ठेवा, 50 पीपीएम पेक्षा कमी ठेवू नये. आणि जर आपल्याला गोल पाहिजे असतील तर त्यावेळी मग सीपीपीयू हा अगदी कमी प्रमाणामध्ये किंवा नाही घेतला तरी चालतो. पण एक्सपोर्टची द्राक्ष करायची आहेत तर 1 पीपीएम सीपीपीयू हे घेतलंच पाहिजे. याच्यामध्ये आणखी मला सांगायचं वाटतं की बऱ्याचदा असं होतं की आपण सीपीपीयू आणि बायोस्टिम्युलंट्स म्हणजे काय म्हणूया त्याला आणखी वेगवेगळे सीपीपीयू असतात किंवा तत्सम रसायनं असतात. आता मी नाव घेत नाही मार्केटमधले की किती किती आहेत ते. एकच कुठलंही जीए सोबत कुठलंही एकच सीपीपीयू आपल्याला घ्यायचा आहे. इव्हन सीपीपीयू नसेल घ्यायचं, तुम्हाला डायमर घ्यायचं असेल तर ते एकच घ्यायचं, दोन्ही घेऊ नका. नाहीतर काय होतं की हे जे मग पेडिशन आहे त्याचं हे खूप जाड होऊ शकतं किंवा अबनार होऊ शकतं किंवा मग कडक होऊ शकतं. तर ते न करायचं असेल आपल्याला एक म्हणजे व्यवस्थित त्याचा परिणाम झाला पाहिजे असं जर पाहिजे असेल तर 4च केमिकल सेटिंग नंतर आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये जी आहे, दुसरा सीपीपीयू आहे, एखादं फंजिसाइड आहे आणि ऑर्डिनरी स्प्रे असेल तर त्याचा पीएच कमी करणारा म्हणजे फॉस्फरिक ऍसिड. अशा प्रकारे आपल्याला 4 केमिकल सेटिंगच्या नंतर. जर ईएसएस असेल तर 3च. याच्यातला जो पीएच कमी करणारा जो रसायन आहे ते वापरायची काही गरज नाही आहे. आजकाल ईएसएस सगळीकडे उपलब्ध झालेले आहे, त्याच्यामुळं त्याचा आपण वापर करतो आहोत. पण याच्याने पुढचे काय परिणाम होतात अजून आपल्याला माहीत नाही आहे. पण काही अशा शक्यता वर्तवल्या जातात की हे काम सहज सोपं झालं ना मग आपण जास्तीत जास्त मणी आहेत किंवा मग घड आहे हे ठेवायला लागलं. याचा परिणाम काय झाला की एक्सप्लॉयटेशन ऑफ वाईन म्हणजे झाडावरती खूप ताण येतो आणि त्याचं आयुष्य आता कमी झालेलं आहे.
बऱ्यापैकी. आपण टनेजकडे खूप वळलो. टनेज जेवढं जास्त घ्याल तेवढं वेलूचे आयुष्य हे कमी होत चाललेलं आहे. याच्यावरचा स्टडी आम्ही काही दिवसामध्ये घेणार आहे. तर अशा प्रकारे खूप जास्त काही करू नका. जे मीडियम आहे म्हणजे जे आम्ही असं सांगतो की 10 टन पर एकर असं. आजकाल तर 25 टन पर एकर घेणारे पण आहेत. मला वाटतं ते चुकीचं होईल. आपण थोडंसं लिमिटमध्ये करायला पाहिजे. एका वर्षी काही श्रीमंत होणार नाही एवढं. हळूहळू आणि याच्यामध्ये आता मला असं सांगावं वाटतं की एवढं जर चांगलं काम केलं निश्चितपणे तुम्हाला भरपूर पैसा मिळणार आहे. थोडं पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. कारण वेली 10 वर्षात काढून टाकले आणि दुसऱ्या लावायचं ते काही सोपं काम नाही आहे. खूप पैसा लागतो त्याला नवीन वायनाड तयार करायला. तर त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता. मला टेक्निकलच सांगायचं आहे. तर याच्यानंतर मग एक स्टेज येते 6 ते 7 mm. त्याच्यामध्ये पण सेम रिपीट करायचं आहे. पण कुठलं मार्केट काय कशासाठी आपण हे करतो त्याच्यानुसार बदल तुम्हाला करता येऊ शकतो. मी तेच सांगितलं की गोल करायचे असतील तर सीपीपीयूचा वापर हा व्यवस्थित करायचा 1-2 ppm आणि जर इलॉंगेटेड ठेवायचे असतील तर जीएचा वापर जास्त ठेवायचा. सीपीपीयू घ्यायचं किंवा घ्यायचं पण नाही. घ्यायचंच असेल तर अर्धा ppm एवढंच आपण घेऊ शकतो. लोकल मार्केट असेल तर जीए सोबत आपण 6BA घेतलं तरी आपल्याला त्याचे परिणाम साधता येतात. तर अशा प्रकारे आपल्याला साईज मिळण्याचं जे आहे हे काम सोपं होऊ शकतं. तर बरेच त्याच्यानंतर क्वालिटी पॅरामीटर्समध्ये बरेच आहे. रंग आहे, बेरीचा साईज आहे 18 mm पाहिजे असतो. बल्बचं वेट आहे 300 ग्रामपेक्षा जास्त पाहिजे. त्याचा शेप मी सांगितलंच तुम्हाला की इलॉंगेटेड पाहिजे. ते काय म्हणतात कॅप्सूल किंवा मग गोलाकार पाहिजे. म्हणजे जाड मणी पाहिजे. फॉर्मनेस म्हणजे चावलं तर त्याचा असा आवाज आला पाहिजे. क्रिस्पी असला पाहिजे मणी. TSS साधारणतः 18 डिग्री ब्रिक्स असलं पाहिजे. ॲसिडिटी साधारणतः 0.05 असं असलं पाहिजे. अप स्प्लेअर म्हणजे फ्लेवर कसलाही त्याचा वास यायला नको किंवा डॅमेज झालेले बेरी नको किंवा मग थोडंसं ओजिंग आउट होतं क्रॅक झालेले बेरी नको. आणि अशा प्रकारे त्याचा सेल्फ लाईफ व्यवस्थित राहील असे हे क्वालिटी पॅरामीटर्स त्याचे ठरलेले आहेत. तर त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित सगळं काम करता आलं पाहिजे. ह्या स्टेजेस होत्या. त्याच्यानंतर खूप जर एक्सेस असं जे मिक्सिंग केलं मी तुम्हाला सांगितलं मिक्सिंग करू नका. खूप सीपीपीयू ब्रसना स्टेरॉइड्स म्हणजे जसं सीपीपीयू डायमोर आहे किंवा आणखी 1-2 सीपीपीयू आहेत. आपल्याला नाव वेगळे वाटतात आणि वाटतं की सीपीपीयू नाही आहे. ते सीपीपीयूच असतात बऱ्यापैकी. किंवा एक्सेस जीएचा वापर खूप मोठे मनी होतील असा अपेक्षा ठेव किंवा 6BA पण त्याच्यात घातलं तर ते डिसऑर्डर तयार होतं. मण्यापेक्षा त्याचे देठच जाड होतात. अशा प्रकारे होऊ नये म्हणून मिक्सिंग अजिबात जास्त करायची नाही आहे. आता थोडंसं सेल्फ लाईफच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो. सेल्फ लाईफ जर पाहिजे असेल पर्टिक्युलरली हे जे द्राक्ष आहेत मनुक्यासाठीचे जे आहेत त्याच्यामध्ये नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड याचा वापर आपण करत असतो. तर ते साधारणतः 50 ते 100 ppm किंवा 20 ppm जरी 2 वेळा दिलं तरी त्याचा चांगला परिणाम आपल्याला 10 दिवसाआधी तो स्प्रे द्यायचा असतो. तर ते आपल्याला बेरी ड्रॉप जो आहे हा थांबवू शकतो. मनी गड जी आहे ही थांबवता येऊ शकते. जे टेबल ग्रेप्स आहे याच्यामध्ये जीए सोबत आपण सीपीपीयू देतो. त्याच्याने पेडिशन ठीक होतो आणि त्याच्यामुळं सेल्फ लाईफ हे वाढत असतं. वेगळं काही करण्याची गरज नाही. एक करायचं असतं की कॅल्शियम जो कोणता सोर्स असेल कॅल्शियम नायट्रेट असेल कॅल्शियम क्लोराईड असेल कॅल्शियम कार्बोनेट असेल कुठलाही एकच घ्यायचं. साधारणतः 0.5 ग्राम 5 ग्राम पर लिटर एवढं जरी प्रमाण घेतलं 5 ग्राम पर लिटर आणि ते जरा वरायझनच्या आधी म्हणजे पाणी उतरायच्या आधी तर ते सालीमध्ये सोसलं जातं आणि ही साल जी आहे हे मजबूत होण्याचं काम. आणि ते जर झालं तर हे जे द्राक्ष आहेत ही चांगली टवटवीत राहतात बऱ्याच काळासाठी. त्याच्या
म्हणजे सुरकतलेली किंवा अशी दिसत नाही, ताजी दिसतात आणि ते ताजे राहण्यासाठी कॅल्शियम देणं हे गरजेचं आहे आणि व्हरायझनच्या थोडासा आधी देणं गरजेचं आहे. एकदा दिलं तरी चांगला परिणाम मिळू शकतो. कधी कधी असं होतं की घड आता स्टीप झालेला आहे, एकदम कडक झालेला आहे, तर त्यावेळी सुद्धा आपण एक दोनदा देतो असे स्प्रे. याचा काही दुष्परिणाम दिसून आलेला नाही, पण कास्ट वाढते, किंमत वाढते. प्रत्येक वेळी एक एक तुमचा स्प्रे 2-2 हजारात जातो, तर ते कास्ट ऑफ कल्टिव्हेशन वाढायचं नाही. म्हणून मिनिमम किंवा ऑप्टिमम जेवढं स्प्रे देता येतील तेवढं देणं गरजेचं आहे. याच्यानंतर थोडंसं जीएच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहीतच आहे सगळं, आता फार काही मला सांगायची गरज नाही आहे. जीएचं द्रावण बनवताना आजकाल आपण अल्कोहोलचा वापर करतो किंवा स्पिरिट जे काही शुगर कॅन फॅक्टरी वगैरे मधलं असते, तर ते फार जास्त लागत नाही. 15-20 ml मध्ये आपल्याला ते विरघळून जाऊ शकतं 1 ग्राम पण. किंवा तुम्हाला जास्त करायचं असेल तर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला ते वापरता येईल आणि त्याचा काहीही मनावर दुष्परिणाम होत नाही. खूप जास्त ॲसिटॉन वापरला तर त्याचा परिणाम होऊ शकतो, म्हणून ते वापरायचं नाही आहे. ॲसिडिक पीएच मध्येच वापरलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलंच की झिंक सल्फेट आणि जीए हे फारसं देऊ नये. ते कॉम्बिनेशन कधी कधी काय होतं, ते फाटतं आणि मग त्याचे परिणाम चांगले आपल्याला दिसून येत नाही. याच्यानंतर बरेच लोक आता आजकाल असं करतात की जीए सोबत आयए घेतात आणि आयए जर घेतलं, हे जीए पण वाढवर्धक आहे, आयए पण वाढवर्धक आहे, दोन्हीने वाढ होते आणि कॅनॉपीची जास्त वाढ होते. तर ज्या ठिकाणी तुम्हाला डिपिंग घ्यायचं असेल तिथं निश्चितपणे तुम्ही आयए घेऊ शकता. ज्या ठिकाणी स्प्रे घेताय तुम्ही, तर नुसतं स्प्रेमध्ये जीए घेतलं तरी आपल्याला जे काही परिणाम आहेत ते साधता येतात, विकृती तयार होणार नाही. अन्यथा काय होतं की मग घड लहान राहतो आणि कॅनॉपी जास्त होते स्प्रे केल्यामुळे. ESS वगैरे जे आपण वापर आता सहज करतो, तर ते करू नका. जिथं डीप द्यायचं असेल तिथं जीए आणि आयए ह्या कॉम्बिनेशन मध्ये घेतलं तर 10 ppm किंवा 10 जीए आणि 5 ppm आयए असं घेतलं, डीप केलं, तर तुम्हाला जे इलॉंगेशन आहे, लांबोळपणा जो आहे मण्याचा, हा टिकवता येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण बरंच हे करू शकतो. मी कधी कधी लहान मणी पण म्हणजे घड पण आपल्याला वाचवता येऊ शकतात. तर याच्यामध्ये काय आहे की जे टीप आहे, घडाचा जो शेंडा आहे, हा जर मारला आधीच तर आपल्याला बऱ्यापैकी घड जर घड बारीक असेल तर त्याचा चांगला आपल्याला विकास करता येऊ शकतो. जर थोडा आधीच फ्लावरिंगच्या आधीच त्याच्या टिपिंग केलं तर आपल्याला ते बऱ्यापैकी व्यवस्थित ठेवता येऊ शकतं. अशा प्रकारे हे बरंच काही आहे. थोडंसं आता फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये मी आता मला सांगितलं होतं नॉटच्या विषयी, तर ते घेऊया. थोडंसं 2-4 उकड्या वगैरे काय असतात ते घेऊया. मग तर हे जे नॉटच्या बाबतीमध्ये मी बऱ्याच सांगितलं, त्याच्यात पुन्हा सांगण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसलं की फ्लोएम जे आहेत हे डॅमेज झालेले असतात, म्हणून अन्न जे आहे हे म्हणजे घडाकडे किंवा मण्यामध्ये जात नाही आणि त्यामुळं नंतर हार्वेस्टिंगपर्यंत ते घड सडतात आणि आपल्याला यील्ड म्हणजे उत्पादन मिळत नाही. सनबर्नच्या बाबतीमध्ये एकच सांगता येईल थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर, ज्या मण्यांना सतत सूर्यप्रकाश मिळत राहतो, पडत राहतो त्यांच्यावर, तिथं ते मणी जे आहेत हे डॅमेज होतात, त्यांचा रंग बदलतो किंवा त्यांची वाढ पण बऱ्याचदा कधी कधी थांबली जाते आणि ते दिसायला चांगले दिसत नाही. तर याच्यामध्ये उपाय एकच की शेड कुठल्याही टाईपचं असेल, साड्या असतील, प्लास्टिक असेल, इव्हन गवत तुम्हाला टाकता आलं वरती, तर ते पण असं आपण करू शकतो. कुठली सावली आपण त्या घडांना दिली, म्हणजे सावलीमध्ये घडं असले पाहिजे, तर ते सनबर्न होणार नाही. हे असं सनबर्न झाल्यानंतर ते बर्नचं जो अट्रॅक्शन आहे ते निघून जातं. पिंकबेरीच्या बाबतीमध्ये घड झाकणं
पेपरनी, एवढंच एक काम आहे. जर 10च्या पेक्षा खाली जर टेम्परेचर गेलं की मग पिंकबेरी व्हरायझन स्टेज नंतर, पर्टिक्युलर स्टेज काय आहे व्हरायझन, त्याच्यानंतर जर ते गेलं की आपल्याला मग पिंकबेरी तयार होताना दिसते. तर घड झाकून घेणं व्हरायझन स्टेजच्या आधी हा आता सगळ्यांचाच म्हणजे लक्षात राहणारा भाग आहे. त्याच्यामध्ये आता कोणी कसूर करत नाही. प्रत्येकजण म्हणजे नाशिक भागामध्ये तरी कमीत कमी प्रत्येकच जण हे करतो, घड झाकून घेतो. तर ते व्हरायझन स्टेजच्या आधीच केलं पाहिजे. याच्यानंतर बेरी क्रॅकिंग. आता हा जो भाग आहे येसगाव असेल किंवा सटाणा असेल किंवा मालेगाव असेल, याच्यामध्ये ऑक्सिजन द्राक्ष घेतली जातात आणि या ठिकाणी हमखास असं होतं की हे पावसाळ्यामधलेच द्राक्ष आहेत. त्याच्यामुळं आपल्याला पण अशी सवय झाली आहे. आता आजकाल प्लास्टिक पण टाकायला लागलेले आहेत. पण जर व्हरायझन किंवा 15 डिग्री ब्रिक्स असेल साखर मण्यामध्ये आणि अशा वेळी क्लाउडी वेदर आला असेल किंवा पाऊस पडण्याची शक्यता असेल तर हे क्रॅकिंगसाठीची मोठी धोक्याची घंटा असते. तर एकच सांगतो मी तुम्हाला की पाणी मुळाद्वारे बेलीमध्ये शोषलं जाऊ नये याच्यासाठी तुम्हाला काय उपाययोजना करता येईल ती केली पाहिजे. याच्यामध्ये काय उपाययोजना करता येईल की रोड झोनमध्ये पाणी जाणार नाही किंवा पाणी ऑब्झर्व केलं जाणार नाही अशी सिच्युएशन आपल्याला तयार करता आली तर क्रॅकिंग होणार नाही. पाणी जर झाडांनी घेतलं ते कुठून बाहेर पडणार, मण्यातूनच. दुसरा काही मार्ग नसतो, कारण सगळं बंद झालेलं असतं, शेंडा वगैरे सगळं बंद झालेलं असतं. तर दुसरीकडून पाणी जाण्याचा काही मार्ग नसतो आणि मणी हेच असं एक हे असतं की त्याच्यातच ते घेतलं जातं आणि इतका प्रेशर डेव्हलप होतो की हेअरलाईन क्रॅक, म्हणजे बारीकसं असं क्रॅक त्याच्यावर जातं आणि एकदा क्रॅक गेलं की मग सगळ्या ज्या बुरशी आहेत, परोपजीवी ज्या बुरशी आहेत, ह्या सगळ्या बसतात आणि ते मणी सडायला लागतात. तर याच्यामध्ये उपाय एकच आहे. एक तर तुम्हाला जर माहीत असेल, वेदरचं चांगलं नॉलेज असेल, किती दिवस आहे, काय आहे वेदर खराब, त्यानुसार तुम्हाला इवन म्हणजे पाणी जास्त सोडता पण येईल. म्हणजे फ्लड लाईक सिच्युएशन पण करता येईल. फ्लडमध्ये पण जे काही मिनरल्स आहेत किंवा पाणी आहे हे झाड शोषून घेत नाही, तर त्याचा पण तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण हे जे काही आहे डिसऑर्डर बेरी क्रॅकिंगचं याच्यापासून बचाव आपला करू शकतो आणि ऑलमोस्ट सगळ्या व्हेरायटी क्रॅकिंगसाठी ससेप्टेबल आहेत. पर्टिक्युलरली फ्लेम सीडलेस ही व्हेरायटी खूपच चांगली होती खाण्यासाठी, पण क्रॅकिंग चा प्रॉब्लेम जास्त झाल्यामुळे आजकाल नाहीसी होण्याच्या याच्यावरती आहे, म्हणजे कल्टिवेशन करत नाही, रिस्क आहे. तसंच फॅन्टॅसी सीडलेस ही व्हेरायटी सुद्धा थोडीशी क्रॅकिंगसाठी जास्त ससेप्टेबल आहे आणि अशा प्रकारे जर क्रॅकिंग होत राहिलं तर थोडासा लॉस जास्त होण्याची शक्यता आहे. एकच हे आहे की जो बोध आहे याच्यावर आपण जर प्लास्टिक घातलं आणि मुळाच्या सानिध्यात पाणी जाऊ दिलं नाही तर मला वाटतं की बऱ्यापैकी आपल्याला क्रॅकिंग कंट्रोल करता येऊ शकतं. बाकी दुसरा बाकीचे मार्ग आहेत पण ते एवढं नाही करू शकत टॉलरंट. पाऊस पडला की ते क्रॅकिंग होणारच असंच हे आहे. फक्त मुळाच्या सानिध्यात पाणी गेलं नाही तर फार काही क्रॅकिंगचा प्रॉब्लेम जाणवत नाही. तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी आहेत. वॉटर बेरीज वगैरे आहेत. वॉटर बेरीजचा संबंध हा याच्याशी आहे, लोड, क्रॉप लोड त्याच्यासोबत आहे. जर क्रॉप लोड जास्त असेल तर कॉम्पिटिशन होते आणि प्रत्येकाला अन्नद्रव्य मिळत नाही. अशा प्रकारे त्याच्यामध्ये मग आपल्याला थोडंसं वॉटर बेरीज जास्त बघायला मिळतात, डोळेमणी बघायला मिळतात. तर याच्यामध्ये कॉम्पिटिशन तो एक भाग फार महत्वाचा असतो. म्हणजेच आपल्या झाडाला जेवढं झेपेल, जेवढी कॅनॉपी आहे त्याचा म्हणजे विस्तार किती आहे हे बघून आपण सगळं जे काही लोड आहे, म्हणजे एका वेलीवर किती बंचेस ठेवायचे, काय ठेवायचं ते बघितलं पाहिजे.
कधी कधी काय होतं की हे हेलस्टॉर्म वगैरे येतं आणि आपल्या काड्या वगैरे डॅमेज होतात. तर त्या डॅमेज झालेल्या म्हणजे फाउंडेशन प्रोनिंगमध्ये म्हणजे खरड छाटणीमध्ये तर त्याला काही घाबरायची काही गरज नाही आहे. इन्सेक्टिसाइड आणि थोडेसे फंजिसाइडचे 2-3 स्प्रे झाले की ह्या काड्या व्यवस्थित होऊन जातात आणि घड निर्मिती होऊ शकते. घड निर्मिती होत नाही असा हा गैरसमज आहे. तर ते आपण जर हे केलं तर मला वाटतं की आपण पुन्हा छाटणी न घेता सुद्धा त्या काड्यावर आपण व्यवस्थित घड घेऊ शकतो. थोडंसं न्यूट्रिएंट म्हणजे इन्सेक्टिसाइड, फंजिसाइड आणि न्यूट्रिएंट याचा जर व्यवस्थित समन्वय साधला तर मला वाटतं उत्पादनात घट येणार नाही किंवा मग हे जे फ्रुटफुलनेस आहे हे कमी होणार नाही. अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी आहेत ह्या. तर आपल्याला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मला वाटतं आता आपण सीसीसीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर सीसीसी वापरू नका, कारण सीसीसीवर घोषित बॅन आहे आणि एकदा तुम्ही वापरलं की ते कुठं लपून बसतं माहीत नाही. आम्ही शोधायचा प्रयत्न केला पण ते असं काही कळत नाहीये. ते येतंय 1-2 वर्षांनी पण न देता सुद्धा ते येत आहे. तर ते थोडंसं डेंजर आहे, एक्सपोर्टसाठी चालत नाही, म्हणून सीसीसी द्राक्षबागेमध्ये देऊ नका. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला थोडासा चुकीचं झालं की प्रॉब्लेम होऊन जातो. कधी कधी 2,4-D आपला बाजूचा माणूस मारतो गव्हावर आणि त्याचे जरी हे आले काय म्हणूया धुक्यासारखं आपल्या या वाईनवर आलं की मग फॅन लिप सारखं हे बनतं, म्हणजे पान होतं, तयार होतं, त्याच्यात ती विकृती तयार होते आणि मग आपले घड पोचले जात नाही. थोडंसं तोही जरा डेंजरस प्रॉब्लेम तयार होतो. तर ते होऊ देऊ नका. गव्हावर ज्याचं हे असेल तुम्ही सेडनेट वगैरे त्या बाजूला लावली, कारण ते गव्हावर मारणारच 2,4-D वीड मॅनेजमेंटसाठी वीडिसाइडचा ते वापर करतात. तर त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतो. ते होऊ नये असं वाटत असेल आपल्याला हे केलं पाहिजे. थोडंसं आजकाल असं दिसतं की वेली जरा बाद होतात. तापमान आता 41-42 असं झालेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर त्याच्यामुळे वलांडे बाद होण्याची जी समस्या आहे ही फार जास्त झालेली आहे. याच्यासाठी असं करायचं की वलांड्यावर 1-2 काड्या तुम्हाला वळवता आल्या पाहिजे. त्याची सावली, आपल्याला पानांची सावली वलांड्यावर जर तुम्ही तयार केली थोडंसं काड्या वळवून, तर मला वाटतं ते वलांडे बाद होण्याचं प्रमाण टाळलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्या मी थोडक्यात सांगितलं. आता तुम्हाला काही आणखी एक शेवटचं सांगूया उकड्याचं आणि मग मी थांबतो. उकड्या ही जी समस्या आहे याच्यामध्ये मणी उकळलेले दिसतात आणि हे कशामुळे होतं की दव जास्त पडतं, थंडी, ह्युमिडिटी बागेमध्ये आपण जास्त करतो मण्याचं साईज वाढावं म्हणून. हे वरायझनच्या आधी होणारी जी क्रिया आहे, वरायझनच्या नंतर होत नाही, वरायझन स्टेजच्या आधी होते. आणि सकाळचं तापमान, कडक ऊन, ह्या 3 गोष्टी, एक तर खूप ह्युमिडिटी, दुसरं थंडी आणि तिसरं जास्त ऊन, ह्यामुळे उकड्या येतो. जेवढे तुम्ही जास्त स्प्रे द्याल तेवढा उकड्या जास्त येणार. जेवढं तुम्ही देणार नाही तेवढी त्याची शक्यता कमी आहे. पण ज्या भागाकडून आपल्याला ऊन मिळतं, ज्या भागाकडून आपल्याला सूर्यप्रकाश म्हणजे तीव्र सूर्यप्रकाश येतो बागेमध्ये, त्या भागाकडे जरा शेडनेट किंवा याचा जर वापर केला तर उकड्याची समस्या येणार नाही. थोडंसं घड झाकून घेतले तर उकड्या येणार नाही. एवढंच मला त्या उकड्याविषयी सांगायचंय. काही वर्षाच्या आधी ही फार मोठी समस्या बनलेली होती. आता अवेअरनेस वाढलाय, सगळे लोक त्याच्यासाठी उपाययोजना करतात, त्यामुळे ही जी समस्या आहे ही कमी झालेली आहे. तर थँक्यू.